आजच्या या ओबीसी एल्गार बचाव मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रकाशजी आंबेडकरजी, ओबीसी जनमोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, ओबीसीचे नेते माननीय प्रकाशअण्णा शेंडगेजी, ओबीसीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांत बावकरजी, तांडेलजी, चव्हाणजी, व्यासपीठावर बसलेली सर्व नेते मंडळी, या मेळाव्याचे संयोजक सचिनजी शेंडगे, उमेशजी मोराळे, उमेश सानप, अर्जुनदादा सलगर, जाधवर सर, त्यांचे सर्व सहकारी आणि समोर बसलेल्या माझ्या ओबीसी एससी बंधू भगिनींनो आणि बांधवांनो, वास्तविक पाहता मी भाषण करणार नव्हतो. 2-3 दिवस मी जरा दवाखान्यामध्ये ॲडमिट होतो, परंतु आता व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांनी सगळ्यांनी सांगितलं की काहीतरी थोडं बोलावं लागेल, म्हणून मी काहीतरी थोडं बोलायला उभा आहे. काहीतरी बोला म्हणले तर काहीतरी बोलायचं. बंधूंनो, आज आपण हजारो वर्षापासून थोडं गरिबीचे जीवन जगत आहोत, मागासलेले आहोत. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय सगळ्या दृष्टीने आपण मागासलेलो आहोत. पण जे या महाराष्ट्रातली सुदृढ समाज आहे, धनदांडगा आहे, जात दांडगा आहे, तो मात्र आज ओबीसीच्या ताटातलं अन्न मागतोय आणि आम्हाला फार भूक लागलेली आहे, कसं बी करा आम्हाला तुमच्या ताटातलं अन्न द्या. आम्ही सांगितलं की तुम्हाला एवढी भूक लागली असेल तर ज्यांनी कारखाने, शैक्षणिक संस्था ह्या खाऊन टाकल्यात त्यांना जाऊन खा. एवढी तुम्हाला जर भूक लागली असेल तर ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये 50 वर्ष मराठा समाजाच्या नेत्यांनी सत्ता भोगली, त्यांनी तुम्हाला गरीब ठेवलं असं तुमचं म्हणणं आहे, तर त्या मराठा समाजाने तुम्हाला गरीब ठेवलं, त्यांचे जे काही सत्तास्थानं आहेत ते सत्तास्थानं तुमच्याकडे घ्या. पण उठाय लागलाय, सुटाय लागला हा जरांगे, हा म्हणतो ओबीसी मध्ये घुसायचंय, ओबीसी मध्ये घुसायचंय. एवढं तुझ्या बापाला सोपं आहे काय? कुठे बी घुसणं कुठे बी राहणं नाही, हे असं नाही होणार. हा ओबीसी समाज, हा एससी समाज, हा स्वाभिमानिया, स्वाभिमानाने जीवन जगणार आहे. चतकोर रोटी खाईल पर कुणापुढे झुकणारा नाहीये, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्ही आमच्या स्वाभिमानानं जेवढं आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ज्या घटनेच्या माध्यमातून 340व्या कलमाच्या माध्यमातून आम्हाला जे दिलं हे आम्ही खाऊ लागलेलो आहोत.
तर तुमचं का पोटसूळ उठलं? अरे कारखान्याचे कारखाने खाल्ले, अरे त्याचे लोखंड सुद्धा खाल्लं या. डांबरी रोड केलेत, एवढे मोठे सिमेंट रोड केलेत, त्यांचं सिमेंट बी खाल्लंय आणि डांबर बी प्यालात, तरी बी तुमचे पोट भरनात का? एवढे कसे तुमचे पोट मोठे झाले? तुमचे पोट जर मोठे झाले असले तर तिकडं बघा, आमच्या ताटात कदापिही तुम्हाला येऊ देणार नाहीयेत, कदापि येऊ देणार नाहीत. आणि म्हणून या गोष्टीचा नाद सोडा. ओबीसीच्या आणि एससीच्या नादाला लागू नका. एससीच्या आणि ओबीसीच्या नादाला लागाल ओबीसीच्या, आणि ते जर तुमच्या माग जर लागले तर तुम्हाला पळती भुई कमी होईल. बघा पळती भुई. आजही आमचा ओबीसी प्रकाश आंबेडकर साहेब, आमचा ओबीसी आणखी जागा झाला नाही हो. काय खायला आहे आणि काय नाही काही कळच नाही आम्हाला. आज तुम्ही जर एससी समाजाला जर हाक मारली, काय कुठं बघा, हे बघा काय ते. बघा आता हे आमचा ओबीसी एवढा जागा नाही झाला तर मला काही कळतच नाही का झालं. पण आमचा ओबीसी मात्र देवामध्ये, धर्मामध्ये, मर्याईच्या कारणामध्ये चौकड गुतलाय, चौकड गुतलाय. तुम्ही मर्यादेच्या कारणामधले एससी समाज बाजूला काढला, तुमच्यात पोतराज होते जे केस कापून टाकले आणि बरोबर निघाला. तसं आता आम्हाला काही कळत नाही तुम्ही काय मंत्र त्यांना दिला ते. तसा तुम्ही आम्हाला ह्या ओबीसीना काय करावं असा जरा मंत्र द्या बाळासाहेब आंबेडकरजी. आणि म्हणून जिथं जिथं आम्हाला बाबासाहेबांनी आमचं आरक्षण दिलंय त्या कोणी लबाडानं काही मागायचा प्रयत्न केला तरी मिळणार नाही. आता 288 आमदार, 48 खासदार या महाराष्ट्रातले निवडून गेले. फक्त मराठ्याच्या मतावर गेले का हो? मराठ्याच्या मतावर गेलेत का? तुम्ही पैसे घेऊन का होणार पण त्यांना मतदान दिलं ना. हा, आणि इथंच आपली फसगत होतीये. अरे बाबासाहेबांनी जो दिलेला मंत्र आहे, आता चव्हाण म्हणाले आपल्याला कोयत नको, आपल्याला कुऱ्हाड नको, आपल्याला काठी नको. ज्यांना जर चांगलं सांगून जमतच नसल तर चव्हाणजी काय करायचंय मग? पुन्हा आपले घरदार जर जाळायला येत असतील तर आपण ऊसतोड कामगार आहेत, काट्या सांभाळे मेंढर आहेत आणि फरशा घेऊन निघालेले आपण सगळे एससी बीसी आलेत आहोत, झाड तोडणारे डोंगरांनी. मग तसं आपल्या अंगावर आलं तर आपण सुद्धा शिंगावर घेऊ बरं का. मग हे लक्षात घ्या. आणि आम्हाला जर नाही खवळलं तर आम्ही कशाला कुणाला काय म्हणतो? कधीच नाही. हा ओबीसी समाज, हा एससी समाज कुणाला कधीच विनाकारण बोलत नाही आणि बोलला तर त्याची मग ठेवीतच नाही. काही होऊ द्या, काही होऊ द्या, काही होऊ द्या. अरे किती दिवस आम्ही वाड्यानी, तांड्यानी, झोपड्यानी, गावाच्या बाहेर राहून किती दिवस राहायचं? आणि तुम्ही पाटलं मस्त मजेत घरात
आणि आम्ही बाहेर वाड्यात, चिरबंदी वाड्यात, आणि आम्ही बाहेर. एवढं असून मी तुम्हाला आणखी जमना का रे? एवढं असून मी जमना का? आणि म्हणून मला जास्त बोलत नाहीये, बोलता येईना मला, पण मी एवढंच आपल्याला सांगेन की बाबांनो, हे जे 288 आमदार आणि 48 खासदार निवडून गेलेत, ते सुद्धा आपल्या विरोधामध्ये आहेत. ते सुद्धा जरांग्याच्या लाईनमध्ये आहेत. ते सुद्धा जरांग्याच्या लाईनमध्ये आहेत. आणि म्हणून होईल. मला वाटतं कोण म्हणाल इथं ओबीसी आणि एससी, प्रकाशजी आंबेडकर, प्रकाशजी शेंडगे, प्राध्यापक टीपी मुंडे, हे जर एकत्र आले, ओबीसी वाले आणि एससी वाले, अरे यांना देहादुपारा ह्यांचे कुलूप लागेल, देहादुपारा. आणि आता एवढा आपल्यावर अंधार पडलाय, एवढा अंधार पडलाय. अरे पिढ्यानपिढीपासून आपण अंधारामध्ये आहोत, पण असं काही कधी घडलं नाही. पण पिढ्यानपासून अंधारात आहोत. पण आता ह्या व्यासपीठावर दोन प्रकाश आहेत, दोन प्रकाश. एक प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश अण्णा शेंडगे, हे दोन प्रकाश आपल्यावर. आता चौकड अंधाराच्या ऐवजी आता चौकड काय झाला? उजेड होईल. काळजी करू नका. तुमच्या मनातलं जे आहे ते होईल. मी ते घडवण्याचा प्रयत्न करतोय. मी मध्यस्थी घडवितो, मी सोडित नाही. यायली इकडे तिकडे हलू देत नाही. तो सगळ्याली बिलकुल करू. आणि एकबार त्यांच्या जागा दाखवू. मला कळालं त्या उस्मानाबादला मधले एक पाटील, ते तर मंत्रालयाचं दाराला कुलूपच ठोकायला गेले. आम्हाला जर आरक्षण नाही दिलं तर मंत्रालयाचं कुलूप ठोकतो. आता 2024 मध्ये तुम्हाला कुलूप ठोकता आम्ही, तुम्हाला कुलूप ठोकू. एससी आणि ओबीसी वाल्यानो, बांधवांनो, हे लक्षात घ्या. लाचार कुणाचं बनू नका. स्वाभिमानानं रहा. बाबासाहेबांनी दिलेला जो एक मताचा अधिकार आहे, अरे ते सत्ता उलटू शकतो आणि ज्याला दिलं ते येऊ शकतो. तो बाबासाहेबाचा अधिकार एक मताचा. झोपडीतल्या राहणाऱ्याला बी एकच मतदान आहे आणि देशाच्या पंतप्रधानाला बी एकच मताचा अधिकार आहे. हे बाबासाहेबांनी दिलेला आहे. याचा वापर येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये एससी ओबीसीचाच माणसाला द्या. नसता आले पाटलाचे पैसे आणि निघाला पळत उधळत, असं हो देता कामा नये. अरे पैसे त्यांनी आपल्या जीवावर कमिलेत, पैसे घ्या, पण एससी बीसीच्या ओबीसीच्या लोकांना मतदान करा. एवढंच या निमित्तानं सांगतो. जास्त बोलत 88 आमदार आणि 48 खासदार निवडून गेलेत, ते सुद्धा आपल्या विरोधामध्ये आहेत. ते सुद्धा जरांग्याच्या लाईनमध्ये आहेत. आणि म्हणून तुमच्या मनातलं जे आहे ते होईल. मी ते घडवण्याचा प्रयत्न करतोय. मी मध्यस्थी घडवितो, मी सोडित नाही. यायली इकडे तिकडे हलू देत नाही. तो सगळ्याली बिलकुल करू. आणि एकबार त्यांच्या जागा दाखवू. मला कळालं त्या उस्मानाबादला मधले एक पाटील, ते तर मंत्रालयाचं दाराला कुलूपच ठोकायला गेले. आम्हाला जर आरक्षण नाही दिलं तर मंत्रालयाचं कुलूप ठोकतो. आता 2024 मध्ये तुम्हाला कुलूप ठोकता आम्ही, तुम्हाला
तुम्हाला कुलूप ठोकू. एससी आणि ओबीसी वाल्यानो बांधवांनो हे लक्षात घ्या. लाचार कुणाचं बनू नका. स्वाभिमानानं रहा. बाबासाहेबांनी दिलेला जो एक मताचा अधिकार आहे, अरे ते सत्ता उलटू शकतो. सत्ता उलटू शकतो आणि ज्याला दिलं ते येऊ शकतो. तो बाबासाहेबाचा अधिकार एकमताचा. झोपडीतल्या राहणाऱ्याला बी एकच मतदान आहे आणि देशाच्या पंतप्रधानाला बी एकच मताचा अधिकार आहे. हे बाबासाहेबांनी दिलेला आहे. याचा वापर येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये एससी ओबीसीचाच माणसाला द्या. नसता आले पाटलाचे पैसे आणि निघाला पळत उधळत, असं होऊ देता कामा नये. अरे पैसे त्यांनी आपल्या जीवावर कमिलेत, पैसे घ्या, पण एससी बीसीच्या ओबीसीच्या लोकांना मतदान करा. एवढंच या निमित्तानं सांगतो. जास्त बोलत. हजारो वर्षापासून थोडं गरिबीचे जीवन जगत आहोत. मागासलेले आहोत. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय सगळ्या दृष्टीने आपण मागासलेलो आहोत. पण जे या महाराष्ट्रातली सुदृढ समाज आहे, धनदांडगा आहे, जात दांडगा आहे, तो मात्र आज ओबीसीच्या ताटातलं अन्न मागतोय आणि आम्हाला फार भूक लागलेली आहे, कसं बी करा, आम्हाला तुमच्या ताटातलं अन्न द्या. आम्ही सांगितलं की तुम्हाला एवढी भूक लागली असेल तर ज्यांनी कारखाने, शैक्षणिक संस्था ह्या खाऊन टाकल्यात त्यांना जाऊन खा.